ಹರಿ ಓಂ ಶ್ರೀ ಹರಿಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಕಲ್ಯಾಣಾದ್ಭುತಗಾತ್ರಾಯ ಕಾಮಿತಾರ್ಥಪ್ರದಾಯಿನೇ ಶ್ರೀಮದ್ವೆಂಕಟನಾಥಾಯ ಶ್ರೀನಿವಾಸಾಯ ತೇ ನಮಃ. ನಾರಾಯಣಂ ನಮಸ್ಕೃತ್ಯ ನರಂ ಚೈವ ನರೋತ್ತಮಂ ದೇವೀಂ ಸರಸ್ವತಿಂ ವ್ಯಾಸಂ ತತೋ ಜಯಮುದೀರಯೇತ್. ವ್ಯಾಸಾಯ ವಿಷ್ಣುರೂಪಾಯ ವ್ಯಾಸರೂಪಾಯ ವಿಷ್ಣವೇ ನಮೋ ವೈ ಬ್ರಹ್ಮನಿಧಯೇ ವಾಸಿಷ್ಠಾಯ ನಮೋ ನಮಃ. ಬುದ್ಧಿರ್ಬಲಂ ಯಶೋಧೈರ್ಯಂ ನಿರ್ಭಯತ್ವಂ ಮರೋಗತಾ ಅಜಾಡ್ಯಂ ವಾಕ್ಪಟುತ್ವಂ ಚ ಹನುಮಸ್ಮರಣಾತ್ ಭವೇತ್. ಅಜ್ಞಾನತಿಮಿರಾಂಧಸ್ಯ ಜ್ಞಾನಾಂಜನಶಲಾಕಯಾ ಚಕ್ಷುರುನ್ಮೀಲಿತಂ ಯೇನ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀಗುರವೇ ನಮಃ. ಶ್ರೀ ದೇವೇಂದ್ರತೀರ್ಥಸ್ವಾಮಿ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸುಧೀಂದ್ರತೀರ್ಥಸ್ವಾಮಿ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸಂಯಮೀಂದ್ರತೀರ್ಥಸ್ವಾಮಿ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ನಾಹಂ ಕರ್ತಾ ಹರಿಹಿ ಕರ್ತಾ ನಾಹಂ ಕರ್ತಾ ಹರಿಹಿ ಕರ್ತಾ. आईचे श्लोको विष्णु सहस्रनामांतो आज आम्ही पळोवन घेवचे. श्लोक खंयचो म्हण म्हळ्यार 51 धर्मगुब्धर्मकृद्धर्मी सदसत्क्षरमक्षरम् अविज्ञाता सहस्रांशुः विधाता कृतलक्षणः. धर्मगुप् धर्मकृत् धर्मी धर्मगुब्धर्मकृद्धर्मी. तंत भितर तिनी नाव आसा. धर्मगुप्प धर्मकृत धर्मी धर्मगुप् धर्मकृत धर्मी धर्मगुप् धर्मकृत धर्मी सदसत्क्षरमक्षरं सत् असत् क्षरम् अक्षरं सत् असत् सदसत् क्षरम् अक्षरं क्षरमक्षरं सदसत्क्षरमक्षरम् अविज्ञाता सहस्रांशुः विधाता कृतलक्षणः. अविज्ञाता सहस्रांशुः विधाता कृतलक्षणः. धर्मगुपे नमः. धर्म गुप धर्म कृद्धर्मी म्हळेले तशी धर्म गुपे नमः. धर्म गुपे नमः. धर्म कृते नमः. तशीची धर्मिणे नमः. सते नमः. असते नमः. क्षराय नमः. सते नमः. असते नमः. क्षराय नमः. अक्षराय नमः. अविज्ञात्रे नमः. सहस्रांशवे नमः. विधात्रे नमः. कृतलक्षणाय नमः. आता जे अर्थ पळयामी. धर्म गुपे नमः. धर्म गोपन करतलो. धर्म गोपन धर्म गुपे नमः. धर्म गोपन म्हळ्यार कसं धर्म रक्षण करतलो. धर्म गुपे नमः. तशी कथे ताण म्हणला नव्हे. धर्म संस्थापनाय संभवामी युगे युगे. धर्म संस्थापन करचे कथे राव युग युगांतू येत्तर आसता. म्हळ्यार अधर्म इत्यादी सकट चड जाल्ले. धर्म ताजे एक कसं म्हणटाची धर्म ताजी नेले म्हळ्यार सांगतात न्हय. धर्म माय जेता राहील जगत्यांत. अधर्म चड जाता राहिलो. धर्म नाश जायना. धर्म न्यून जाता. ताचे खातीर परमात्मा त्या वेळार अवतार घेवन येता. धर्म रक्षण करता. सर्व अवतार पळया. मत्स्य कूर्म वराह नारसिंह वामन भार्गव खंयचे जेवो धर्म रक्षणे खातीर परमात्मा येयलो. अधर्मींक दमन करून धर्मिष्ठांक वांचोवचे खातीर परमात्मा येयलो. तशी धर्म गोपन करतलो. धर्म रक्षण करतलो. धर्म गुपे नमः. धर्म कृते नमः. धर्म म्हळ्यार कसं न्ही. धर्म म्हळ्यार धार्यते धारण करचे. दिसतवे ते धर्म धारण केलेले ना.
तो धर्मिष्ठ म्हूण सांगला तो तागेल आचरणा नडवळिका विचारो कसलं असं म्हूण पळयतना तो धर्मिष्ठ की अधर्मी की कळटा तशें रे धर्म म्हळ्यार आचरण करून दाखोवत तसलें धारण करचे धर्म म्हणल्यार धर्म आस म्हूण आमकां कशी कळचें आचरणे निमती तशी धर्म आतां तसलो तो धर्म म्हळ्यार कसं सांगलें विधी आनी निषेध हें कोरका हें करूनच म्हूण सांगचें कसलं आसता ताका धर्म म्हणचें कोण केलेलें हें परमात्मान केल्लें धर्म तूं साक्षात भगवत प्रणीतम तशें न्हू धर्म केल्लो धर्म निर्माण केल्लो तशें न्हू प्रथम परमात्मान धर्म निर्माण केल्लो मात्र न्ही ते जिवांक तो धर्म म्हणलें मात्र न्ही शरीर धर्मस शरिरांतलो इंद्रियाक एक धर्मस दोळो पळयतात दोळ्याचे धर्म कसो म्हळ्यार पळोवचो काना धर्म आयकुचो जिबे धर्म उलोवचो अशी प्रती एक जगत्यांतले सर्व जिवांक म्हळ्यार जीवजातांक एक धर्म कोण कशी चोलका कसले इत्ते म्हणून सांगिलो परमात्मो ताका धर्मकृते नमः म्हणचे धर्मिणे नमः सर्व धर्माक आश्रय जावन आशिल्लो सर्व धर्माक आश्रय जावन आशिल्लो सर्व धर्मूय तोच तशें ताणें भगवत गीतेंत कडेरी सगळेच गीतेचे उपदेश जाल्ले नंतर अर्जुन आतां सांगता सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज इत्याक म्हळ्यार सर्व धर्मूय परमात्मुची धर्म केलोलो तोची म्हणटा धर्मिष्ठूय तोची सर्व धर्माक एक आश्रय तोची तशें न्हू परमात्मो सर्व धर्माचो एक धर्मांक आश्रय दिला म्हळ्यार त्या धर्मा वयरी एक अधिपत्य आशिल्लो तशें ताका धर्मी म्हणटाची सते नमः सत म्हळ्यार सते नमः सते म्हळ्यार शाश्वत जावन आशिल्लो तशें जावन तो सत जेवो निर्दुष्टू तशीची परमात्मा निर्दुष्टू दोषरहितू शाश्वत ज्ञानानंद तशी परमात्माले एक व्यक्त रूप ये पळय सते नमः दिसची आमकां तेची असते नमः असते म्हळ्यार तो दोश आशिल्लो तशें पुरय न्ही आतां सत्ताक असत ऑपोजीट म्हणलें कुडलें सत म्हळ्यार शाश्वत असत म्हळ्यार आमगेल्या म्हणगे अशाश्वत म्हूण न्ही सत म्हळ्यार हांगा परमात्माले व्यक्त रूप जाल्यार असत म्हळ्यार परमात्माले अव्यक्त रूप परमात्मा पुराय जनांक दिसना असत दोळ्याक दिसना नतील अव्यक्त जावन आशिल्ले परमात्माक असत म्हणटाची तशी ओम तत् सत इति म्हूण म्हणटा पळय तशी क्षराय नमः क्षर म्हळ्यार नाश आशिल्लो परमात्मो संहार कर्तृ वै नवे लयाकय कारण परमात्मुती तशें न्हू क्षर म्हळ्यार परमात्माक नाश म्हूण न्ही परमात्मो सर्वय नाश करतलो तशें न्हू क्षराय नमः क्षरण अन्यक अर्थ कसले म्हळ्यार क्षरण निरंतर दितरस्त परमात्मा कसं दिता कामित अर्थप्रदायिनी कोण भक्त येवन तागेल्या कसं निमगिता ते निरंतर दितर आसता कसं आमी आशी पवला कसं आमी तागेल्या मागला दितर सोच परमात्मो ताका क्षरती इति दितलो म्हूण सांगून ताका क्षराय नमः म्हणचे आनी कसो दिता तो आमकां अंतर्यामी जावन आसोन आनंदाच्यो अनुभूती दिता तशें जावन परमात्माक क्षरण म्हणचे अक्षराय नमः न क्षरती इति अक्षरः थंय एक अक्षर क्षराक एक अर्थ कसो म्हळ्यार निरंतर दितल कामितार्थ प्रदायिनी निरंतर दितल परमात्मा दिकून ताका क्षराय नमः म्हणलें अक्षराय नमः म्हळ्यार क्षर शब्दाचे अन्यक अर्थ पळतो नाश म्हणून न क्षरः नाश नातिलो अव्ययू नाश नातिलो तशें जावन ताका अक्षर म्हणटाची अश्नुते इति अक्षरम सर्व कडेन आसूचो अश्नुते सर्व कडेन व्याप्त जावन आशिल्लो तशें जावन अक्षरम आनी अधिकम क्षरती अक्षरम अधिकम क्षरती आमी कसल निमगिले ताजी पशी चड दितलो तशें जावन कोण भक्त तागेले कसल तागेले मागून येता ताजे पशी चड दितल तशें जावन ताका अधिकम क्षरती अक्षरम म्हणचे अविज्ञात्रे नमः कोणाकय तो कोण कसले इत्ते तागेले परिपूर्ण विशय कोणाकय कळना
अविज्ञात्रे नमः न विज्ञात्रे विज्ञातू म्हळरी विज्ञातूम अर्हसी कोळच्याक अर्ह जावन आशिल्ले जाल्यार कोणाकय कळना नातिल्लो तशें जावन तो अविज्ञात अविज्ञात्रे नमः कोणाले निमती अर्थ करून घेवचें जायनाशिल्लो ज्ञानींगेल निमती परिपूर्ण जावन कळू जायना नाशिल्लो नक्का सगळो दीस तागे लोट लक्ष्मी आसता तिकाय परमात्माल विशीं पुर्ती जावन कळून आसना तशें जावन ताका अविज्ञात्रे नमः म्हणचें सहस्रांशवे नमः सहस्र अंशवे नमः अंशु म्हळ्यार रश्मी किरण रैस तशी सहस्रारू किरण सहस्रारू परमात्माला उजवाड म्हळ्यार तशी सहस्र सहस्र किरण आसूचो परमात्मा उजवाडाचे किरण आसूचो उजवाडा किरण म्हळ्यार ज्ञान किरण म्हणूय लेखूं येता तशी ज्ञानाचे सहस्र सहस्र रश्मीन सगळे जगत्याक ज्ञानाचे उजवाड दितलो तशीची सह म्हळ्यार ओटुवची आमगेल ओटुवची स्र येता अंशु अवतार घेवन अंश म्हळ्यार अवतार तशी परमात्मू सर्व जिवांगेल वटूची अवतार घेवन येतर आसता तशें जावन सहस्र अंशवे नमः आनी एक कसं म्हळ्यार अंशु म्हळ्यार अंश पार्ट्स आमी परमात्माल पार्ट्स म्हळ्यार कशी बिंब जावन आशिल्लो परमात्मा जाल्यार प्रतिबिंब मस्त दिसचें पुरो बरें मल्टिपल कन्नड आसले वयव्या तशी बिंब जावन आशिल्ले परमात्माले मस्त अंश आमी हांगाचे जीवसृश्टी म्हूण सांगून लेखूं येता तशी विधात्रे नमः विज्ञाता सहस्रांशो विधाता कृतलक्षणः विधात्रे नमः विधात्रे धात्र म्हळ्यार धारण करतलो विशिष्ट जावन विशेष जावन सगळे जगत्य धारण करतलो तशें जावन विधात्रे नमः विशिष्ट धारको कशी विशिष्ट धारको पिंडांड म्हळ्यार शरीर घेवन येयले जीवात्माक पिंडांड म्हणचे तशी ब्रह्मांडांतूय अनेकानेक सृश्टी आसा अनेक जीव ब्रह्मांडांत पुरे कडेन व्याप्त जावन आसा वयव्या तशी ब्रह्मांडाचे भायरी भितरी आसून सर्व धारण करतलो धारक शक्ती मात्र न्ही मोक्षांतूय सर्व मुक्त जिवांक धारण करतलो तसलो दिव्य देव जाल्यार देखून ताका विधात्रे नमः म्हणचे आनी कृतलक्षणाय नमः लक्षण म्हळ्यार कसं न्ही तो कोण तो वयवे हांव तें नांव आयकलां जाल्यार तो कशें आसा कसलो इतली गोतना कोण तो म्हळ्यार तो अशें आसा दिगू आसा ಸ್ವಲ್ಪ गोरो आसा जेवो तो रू आसा जेवो ताका नाम आसता ताका पळयतना कळटा तो एक विंगड अशी आसता देवाल भक्त म्हूण तागेलें तोंड पळयतना कळटा अशी पळय गुणलक्षणां सांगताची पळय तशी ताका गुण म्हळ्यार जेवो लक्षणां म्हळ्यार एक मनशाक आयडेंटिफाय करूंक तागेले कसं की एक विशेष जावन आशिल्ले विचार सांगता पळय ताका लक्षण म्हणचे तशी आकार म्हळ्यार रूप तशी गुण धर्म सकळी ह्या लक्षणां म्हणच्यान येताची आतां मनुष्य जीव परमात्मान सृश्टी केलेले जाल्यार मनुष्य जिवांत पुराय जन एकुलेक आसताचे ना पळोवच्याक एक मनशाल वळी एक कळिनाची एक मनशाल गुणा म्हणकी एक मनशाक गूण आसना मनशालांत म्हण न्ही देवान सृश्टी केलेले सर्व जीव समुदायांत एक जिवा वरी अनेक जीव आसना सर्व जीव जंतू एकल्याल दुखून एकले विंगड जावन आसताचे आनी सर्वांतूय परमात्मा ते रुपार आसता हें आमकां कळ्ळां तशी ताका परमात्माक ते रुपार आसूचे परमात्माक प्रति एक जिवाक तांकां म्हणलेले आकार स्वरूप गुणधर्म दिवन राखतले परमात्माक कृतलक्षण म्हणचे कोणेय आकार रूप स्वभाव गुणधर्माने कळ्या म्हणके एकले खंडीत आसनाची तशी अनंत रूप परमात्मा म्हणटाची अनंत गुणपूर्ण परमात्मा म्हणटात तसलो अनंत रूप अनंत गुणपूर्ण जावन आशिल्लो परमात्मा अनंतानंत जिवाक अनंत गुणलक्षण दिता तशें जावन कृतलक्षणाय नमः म्हण सांगून परमात्माक सांगीत आतां आनेक श्लोक गभस्ति नेमि सत्त्वस्थः सिंहो भूतमहेश्वरः गभस्ति नेमि सत्त्वस्थः सिंहो भूतमहेश्वरः
आदिदेवो महादेवो देवेशो देवभृत् गुरुः आदिदेवो महादेवो देवेशो देवभृत् गुरुः. आता या श्लोकोहान तू कितली नामस पळया परमात्माले गबसती नेमी सत्वस्थः सिंह भूतमहेश्वर आदिदेव महादेव देवेश देवभृत गुरु. आता गबस्ती नेमये नमः सत्वस्थाय नमः सिंहाय नमः भूतमहेश्वराय नमः आदिदेवाय नमः महादेवाय नमः देवेशाय नमः देवभृत गुरवे नमः. आता गबस्ती नेमये नमः गबस्ती मळरी रैसची तै अंशू म्हणैल पळ तशी अंगा गबस्ती गबस्ती मळ रैस सूर्याला गबस्ती सूर्याला रैस अंशू किरण म्हणता पळ तशी नेमी म्हण म्हळ्यार मध्येच एक सपोर्ट आता एक गाडीक चक्र असता त्या चक्राक भायर एक व्हड रवंड असता भितर एक सान रवंड असता त्या भाईचे रवंडा दुखून भितरचे रवंडाक कनेक्ट जावच्याक रिप्पेचे कुडको घालताची चक्र जाल्ले. आता त्या चक्र त्या गाडीक जॉईंट करची जागस पळ्या मदेन तुला ताका नेमी म्हणटाची ते जॉईंट करपाक जाता एक खिळीशी असता त्या गाडीक चक्र दवरून त्या खिळी घालून ते क्लोज करून सोडताची त्या गाडीक त्या चक्र गट्टी बसता ते चक्र गाडीक बसच्यो जागस पळय ते चक्राचे नेमी म्हणटाचे तशी हांगा गबस्ती नेमी म्हणल्यार गबस्ती म्हळ्यार किरण उज्जवाडाचे किरण ताजे मदेन तो आधारभूत जावन आशिल्लो परमात्मो गबस्ती नेमी. तशी देवाल सुतूची प्रभावलय आसा म्हणटाचे आमी किरण म्हळ्यार प्रभावलय तशच्याहून पळय आतां देवस्थानांतनी देवाक एक प्रभावळी म्हूण करतात ताजे उद्देश कसले म्हळ्यार त्या खंयच्याचे संकेत म्हळ्यार देव प्रभावलय सुतागेल सुतू आसता देवाक वपास एक एक्स्ट्रा प्रभावळेन जेवका म्हणना जाल्यार देवा पळोवच्याकची आमकां कितली की जन्म वता म्हणटना देवाक आमी कसं की देवा एक रूप दिवन कल्पना करचें देव अशें आसा तशें आसा पुराणांतू काणींतू भागवतांतू प्रमाणशास्त्रांतू पुरे परमात्म कशें आसा म्हूण सांगला पळय तशी एक रूप दिवचें आमी. तशी सगळे प्रभावळी मदीं तूं म्हळ्यार प्रभावलया मदीं तूं परमात्म ते सगळे प्रभावलयाक आधार रूप जावन नेमी शिरबिलो तशें जावन गबस्ती नेमये नमः सत्वस्थाय नमः परमात्मो निजावन सत्व स्वरूप सत्य न्हय सत्व म्हळ्यार बल ज्ञान हाका पुरे सत्व म्हणटाची हें पुरे स्वरूप जावन आसा परमात्मो आनी तो सत्व स्वरूप जावन कोणालांतू आसा सात्वीक जनालांतू आसा तशी परमात्मो सत्व स्वरूप जावन स्थ आशिल्लो कोणालांतू सात्वीक जिवालांतू परमात्मो सत्व रुपारी सात्वीक जिवालांतू आशिल्लो देखून ताका सत्वस्थ म्हणजे सत्वस्थाय नमः. सिंहाय नमः सिंहती इति सिंहः सिंहती म्हळ्यार नाश करचे सिंहाक विंगड प्राणीक नाश करून खावचें काम वेगवेगळे सिंह विंगड प्राणी तशें सिंहाक वनराज म्हणटाची सर्व प्राणी ताका पळयल्या भिताची त्या म्हळ्यार खंयचे प्राणी काही मारता तो तितली ताकद ताका तशी हांगा परमात्मा तसल्या सिंह म्हणजे कसले तो विंगड जनाक मारता म्हणून न्हय संहार कार्या वेळारी एक जीव वर्णानशी सर्व जीव लय करतो तो प्रलय कालांतू वैवे तशी संहार करतलो परमात्मो खंयचे कालांतू प्रलय कालांतू तशें परमात्मा काही सिंह सर्व संहारकू म्हणटाची जेवो आनीक कसं म्हळ्यार ताका सिंहाय नमः म्हूण आमी म्हणली म्हूण जाल्यार आमगेले जिवान म्हळ्यार आमगेले शरिरा आसूच्यो एक कस की प्रारब्ध दोशान जेवचीत असले दौर्बल्य दोश अवगुण पुराय नाश करता काही तो
तशी म्हणतात नव्हे नरसिंहा स्तुतींतू नरसिंहा सिंह म्हळ्यार नाश करतलो नरसिंह रुपार येवन हिरण्यकशिपू म्हळ्यार एक अधर्मीक नाश केलेलो तो तशी नरसिंह स्तुतींतू ते त्रिविक्रम पंडित आचार्याल एक नरसिंह स्तुती आसा उदय रवी सहस्र द्योतित रुक्ष्ण वीक्षण म्हूण सांगून तांतू भितर प्रति श्लोका कडेक दह दह नरसिंहा सय्य वीर्याहितम हे मे म्हूण सांगून आसा म्हणूक दह दह नाश करी नरसिंह देवा नाश करी कंचे असह्य वीर्या अहितम मे अहितम वीर्यम मे मी गेले अहित गुण असह्य गुण कसं असं काम क्रोध अज्ञान या पुरे कामक्रोधादी म्हळ्यार पुराय येयली तांतू ताजे नंतर आमी केलें अज्ञान हे पुराय नाश करी म्हूण सांगून तागेल्या मागताच्या मी तशें जावन जीवालांतुले असह्य गुण पुराय नाश करतलो तशें जावन नरसिंह सिंह सात्विक जनाक संसार दुखून मुक्ती दिवन संसार बंधन नाश करतलो तशें जावन सिंहाय नमः भूत महेश्वराय नमः भूत हंग भूत इति भूतः हंग आसूचे सर्व अस अस्ति इति भूतः अस म्हूण सांगता जाल्यार तांतू चलन न्ही सुका वैवे तशें जाल्यार ते अस म्हूण सांगचे तशें सर्व जिवांक भूत म्हणचे तसले भूतांक महा ईश 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 म्हणजे इंद्रियाभिमानी देवते आनी तत्वाभिमानी देवते इंद्रियाभिमानी देवते ईश जाल्यार तत्वाभिमानी देवते महा ईश तांकांय वर श्रेष्ठ जावन आशिल्लो तांकांय नियमन करतलो भूत महा ईश वर भूत महेश्वर आतां आमकां नियंत्रण करची पंचभूत म्हणून आमगेले शरीर सृश्टीक कारण जावचेची पंचभूत तशी ते पंचभूत शरीर सृश्टीक कारण जाता पळय ते पंचभूताक नियंत्रण करतलो भूत महा ईशः तशी तांकां वरप्रद जावन आशिल्लो परमात्मा देखून भूत महा ईश्वरः भूत महेश्वरः पंचभूत म्हळ्यार भूमी आप आकाश अनल अनिल म्हणटाचे आमी तशी कोणेय आतां आमी पंचभूतात्मक शरीर म्हणून म्हणलेले इत्याक म्हळ्यार मरतरी म्हणटा पळय आमकां पंचभूतांतू लीन जल्लींची जेवो पंचभूत पंचत्वम गतः पंचत्वाचम कलींची म्हळ्यार पंचत्व म्हणजे कंचक पंचभूतांक तशी पंचभूतात्मक जावन सृश्टी जाल्लेली शरीर पंचभूतांतू लीन जावका तशी पंचभूतात्मक शरीराक अभिमानी देवते आसाची इंद्रियाभिमानी तत्वाभिमानी देवते तांकां ईश ईश्वर सकट म्हळ्यार तांकांय श्रेष्ठ जावन आशिल्लो भूत महेश्वर आदि देवाय नमः सर्व देवतेंकय सुरवेक आयिलो आदि देव जगत्याकची सुरवेक आयिलो आदि देव प्रपंच शूर जावचे पशी फुडें आशिल्लो आदि देव अनादि काल दुखून आसून जीव जगत्याचे सृश्टी तागेले निमती शूर जावचे देखून ताका आदि देव म्हणचे लय कालांतूय तो आसता तशें जावन नाश नातिलो अनादि कालांत तुकून आशिल्लो परमात्मो तो आदि देव महादेवाय नमः देव म्हणजे कोणाक देवतेंक तांकांय अधिपती जावन आशिल्लो देवतेंकय महत्तर जावन आशिल्लो महादेव तशी सर्व नियामक शक्ती कोण सर्व देवते तांकांय नियमन करचे तसलो महाशक्ती परमात्मो देखून ताका महादेवाय नमः देवेशाय नमः देवतेंकय यजमान जावन आशिल्लो देवेशः देवतेंकय यजमान जावन आशिल्लो देवतेंक देव म्हळ्यार देवते तांकां श म्हळ्यार आनंद दितलो तशें जावन ताका देवेश म्हणचे आनी देव भृत गुरवे नमः देव भृत गुरवे नमः देवभृते नमः गुरवे नमः तशी म्हणीत देवतेंकय भरण करतलो देवभृत देवतेंकय भरण करता समस्त जगत्य भरण करता समस्त जगत्यांत 14 जगत्य येता 14 जगत्यांत भूर्भुव स्वः महातप जन सत्य अशी जन तपो सत्य अशी सप्त ऊर्ध्व लोक येता तशी अधोलोक येता तल वितल सुतल महातल तलातल रसातल पाताल म्हणून सांगून असले सप्त अधोलोक येता
तशी परमात्मो देवतेंकई भरण करतलो, समस्त जगत्या भरण करतल म्हळ्यार 14 लोक तांतू आयलींची तांतू देवतेंगे लोक जावन आशिल स्वर्ग येयले म्हणटन सर्व लोक धारण करतल भरण करतल म्हणटन परमात्मो देव लोकय भरण करतलो देवतेंकय भरण करतलो. तशें जावन देव भृते नमः. ताजे नंतर गुरवे नमः. सर्वांकय गुरुस्वरूपी खंयच्या कोणाक ज्ञान शक्ती म्हळ्यार बौद्धीक शक्ती सुचे मनशांकय देवतेंकय सर्व जनांकय गुरुस्वरूपी. गुरु म्हळ्यार कसले गुरु म्हणजे ज्ञान भार आशिल्लो ज्ञानान महत्तर जावन आशिल्लो. तशें जावन गुरु म्हणजे ज्ञान म्हळ्यार आनंद आमकां कोणाले मेळटा म्हळ्यार गुरू मुखांतर मेळटा. हांगा परमात्माक गुरवे नमः म्हणून त्या म्हणलें म्हळ्यार आमी ताका कृष्ण वंदे जगद्गुरू म्हणटाची म्हळ्यार जगत्याक गुरू जावन आशिल्लो कृष्ण. इतक ज्ञान दितल्यांक गुरू म्हणजे वैमे परमात्मान गीतामृत म्हणून म्हणलें ज्ञान अर्जुनाल मुखांतर अर्जुनाक निमित्त करून सगळी जगत्याक दिला पळय. तशें जावन परमात्माक गुरवे नमः म्हूण म्हणचें. तो लोकाक गुरू आमकां ज्ञान दितलो. मागीर हांगा आमकां लौकीक जावन ज्ञान दितले आध्यात्मीक ज्ञान दितले मस्त गुरू आमकां हांगा जगत्यार मेळटाचे. तें गुरूंगेल अंतर्यामी जावन परमात्मा बैसून आमकां त्या गुरूंगेल करीन ज्ञान मनन करची तशी करता. तशें जावन सर्व गुरूंक अंतर्यामी जावन आशिल्लो महागुरू परमात्मो जगद्गुरू परमात्मो लक्ष्मी ब्रह्म रुद्र इंद्र इत्यादी देवतेंकय ज्ञान दितलो देखून ताका परमात्माक जगद्गुरू देवभ्रत गुरू म्हूण सकडी म्हणटाची. तशी हांगाक आयचे दिसाचे श्लोक जाल्ले भाई आनी दोनी श्लोका विशयी आमी चिंतन करुया. आजी सांगिल्ले सर्व परमात्माले गुरूंगेले चरणारविंदा समर्पण करता. कायेनवाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.